छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बैठकीमध्येच राडा झाल्याची घटना घडली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। शिक्षक भीमराव मुंडे यांनी राज्य सचिव गोविंद उगले यांना मारहाण केली आहे आणि शिक्षकांचेच दोन गट हे आपापसात भिडलेत आणि ही प्रचंड हाणामारी होताना दिसतेय। संभाजीनगर मधली ही सगळी घटना आहे आणि याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत आणि याविषयी बोलूयात। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। कृष्णा, काय नेमकं घडलंय? बैठकीमध्ये राडा झालाय। शिक्षक संघ बैठकीमध्ये हे सगळे दृश्य आपण पाहतो आहोत। अध्यक्ष पदासाठी हे सगळे एकत्र जमलेली होते आणि त्यानंतर हा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीनं एकमेकांच्या अंगावरती हे सगळे शिक्षक गेलेले आहेत आणि जुनी पेन्शन योजना ची जी संघटनेचा जिल्हाध्यक्ष पद आहे त्यावरनं काही दिवसांपासून वादावादी सुरू होती, ज्यामध्ये भीमराव मुंडे हे नव्यानं जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठकीच्या संघटनेचे सचिव गोविंद उगले या दोघांमध्येही मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल झाला आहे आणि यामध्ये पुन्हा उगले यांच्याकडून काही लोकांनी जाऊन पुन्हा त्या शिक्षकाला मारहाण केल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि ही सगळी दृश्य आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीसाठी। तर शिक्षकच आपापसात भिडलेले बघायला मिळतात। संभाजीनगर मधली ही सगळी दृश्य आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।